व्यवसाय करत असताना तुम्हाला अप अँड डाऊन्स थोडेसे फेस करावे लागतात. काही दिवशी असं वाटतं की नाही आपण खूप फेडअप होतो, खूप जास्त त्रास होतो कधी-कधी. अशा वेळेस थोडंसं शांत राहा आणि म्हणतात ना स्वतःला थोडंसं चिल करा. दुसऱ्या दिवशी नवीन प्लॅनिंगने त्या गोष्टी पुढे येणार नाहीत. म्हणजे काही समस्या ज्यावेळेस येतात तुमच्या कामामध्ये असतील किंवा इतर काही व्यवसायामध्ये असेल, तर त्या समस्या परत कशा येणार नाहीत ह्याच्यावरती काम करा. हं, का आले ह्याच्यावरती कधीच विचार नका करू. आल्या ना, आल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काय आहे आणि ती गोष्ट रिपीट होणार नाही याची जर काळजी घेतली तर मला नाही वाटत कुठलं आपण त्यातून नैराश्याची भूमिका येईल म्हणून. तुम्ही झाले त्याच्यावरती बऱ्याचदा लोक विचार करतात की का असं झालं, माझ्यासोबतच का असं झालं. हं. मला नाही वाटत की त्या गोष्टींवरती आपण विचार करत बसलं पाहिजे. झाले त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे होणार नाही आणि पुढे ह्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कशी करू शकतो हां. याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर मला नाही वाटत की नैराश्य येईल किंवा कधी तुम्हाला रिग्रेट करायची वेळ येईल म्हणून. इथपर्यंत पोहोचेल म्हणून तर नव्हतं वाटलं हां. कधी. पण आयुष्यात काहीतरी करायची जिद्द त्यावेळेस पण होती की जे पण करेल अगदी मन लावून करेल. हं. ह्या भावनेतूनच प्रत्येक गोष्ट जसे समोर येत गेल्या तसं करत गेलो.